भाऊ, आरोग्य विभाग खरं तर मागच्या 2.5 वर्षात आरोग्याच्या भरती संदर्भात अनेकदा गोंधळ पाहायला मिळाला, बऱ्याच गोष्टी झाल्या होत्या. आज तुम्ही परत एकदा भरतीच्या संदर्भात काही घोषणा करताय, काय नेमकी माहिती आहे? नाही, 18 मार्च 2018 मध्ये जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागाच्या जागा जवळपास 13,000 जागांची भरती त्यावेळेला निघालेली होती. त्यामध्ये 11 लाख 11.5 लाख विद्यार्थ्यांनी आपले अर्ज त्या ठिकाणी दाखल केलेले होते. परंतु 3-3.5 वर्ष मधल्या काळामध्ये काही कोरोनाचा काळ होता, काही ACBCच्या अडचणी होत्या रिझर्वेशनच्या, आणि काही महापोर्टल त्यावेळेला रद्द झालं आणि त्यामुळे मधल्या काळामध्ये या भरतींकडे कोणी बघितलं नाही, दुर्लक्ष झालं असं म्हणावं लागेल. परंतु आज आम्ही या ठिकाणी निर्णय केलेला आहे की जवळपास 10,127 जागा या ठिकाणी आम्ही आरोग्य विभागाशी संबंधित आहेत त्या ठिकाणी भरतो आहोत. या संदर्भातलं जे वेळापत्रक आहे ते आम्ही आज या ठिकाणी निश्चित केलेलं आहे आणि जवळपास फेब्रुवारी मार्च या दरम्यान या परीक्षा आम्ही या ठिकाणी घेत आहोत. 26-27 मार्च तोपर्यंत आम्ही या सगळ्या जागा भरून 10,127 त्या ठिकाणी नियुक्तीपत्र या कॅन्डिडेटला त्या ठिकाणी देणार आहोत. त्याचं वेळापत्रक आम्ही या ठिकाणी तयार केलेलं आहे. त्या संदर्भामध्ये 1 जानेवारी ते 7 जानेवारी ही जाहिरात प्रसिद्ध होईल. अजून या मधल्या 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये तांत्रिक बाजू ज्या आहेत त्या सगळ्या पूर्ण केल्या जातील आणि 1 जानेवारी ते 7 जानेवारी या ठिकाणी आम्ही जाहिरात प्रसिद्ध करू. 25 जानेवारी ते 30 जानेवारी या संदर्भात या मधल्या काळामध्ये आम्ही छाननी अर्जांची त्या ठिकाणी करू. त्यानंतर 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी पात्र उमेदवारांची यादी त्या ठिकाणी जाहीर करू आणि त्यानंतर 25 मार्च आणि 26 मार्च 2 दिवस त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जागा आहेत विभागाच्या. आरोग्य सेवक आहे, आरोग्य सेविका आहे, लॅब टेक्निशियन आहे, तसे वेगवेगळ्या जागा आहेत आणि म्हणून 2 दिवस या परीक्षा त्या ठिकाणी होतील आणि 27 मार्च ते 27 एप्रिल या दरम्यानमध्ये निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आम्ही त्यांची नेमणूक त्या ठिकाणी करणार आहोत. मला वाटतं गेल्या अनेक दिवसापासून हा भरतीचा जो प्रश्न आहे हा प्रलंबित होता. जवळपास 11.5 लाख विद्यार्थ्यांनी यामध्ये अर्ज दाखल केलेले होते. आपली परीक्षा शुल्क त्या ठिकाणी भरलेला होता आणि मोठा अनरेस्ट या सगळ्या उमेदवारांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी होता आणि म्हणून तातडीने हा निर्णय आम्ही या ठिकाणी आज घेतलेला आहे. अनरेस्ट होता त्याबद्दल जे बोलताय की अनेकदा या परीक्षांमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला होता. परीक्षा जाहीर झाली, विद्यार्थी पोहोचले, मात्र काही त्रुटींमुळे त्यांना परत जावं लागलं, खूप गोंधळ होता. यावेळी नेमकी काही स्पेसिफिक काळजी याबद्दल घेण्यात आली आहे का? ज्यांना परीक्षा घेण्यासाठी टेंडर काढले किंवा त्या सगळ्या गोष्टी असतील त्याबद्दल काय काळजी घेतली? निश्चित या संदर्भामध्ये आपण मागचा जर 3-4 वर्षाचा कालावधी बघितला तर TET पासून असेल, आरोग्य विभागाच्या भरती होत्या या आपल्याला रद्द कराव्या लागल्या होत्या आणि मोठा घोटाळा, प्रश्नपत्रिका ती फुटणे किंवा परीक्षेच्या वेळेला गोंधळ होणे अशा अनेक प्रकार त्या ठिकाणी उघडकीस आले, तक्रारी झाल्या आणि त्यामुळे त्या रद्दही झाल्या आणि म्हणून यासाठी आम्ही पुरेपूर काळजी या ठिकाणी घेणार आहोत. या ज्या परीक्षा आहेत या जिल्हावर त्या ठिकाणी जिल्हा परिषद घेतील, जिल्हा निवड समिती ज्या ठिकाणी आहेत ती ज्या ठिकाणी घेणार आहे. एकाच दिवशी राज्यामध्ये या सगळ्या परीक्षा होतील. वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळी तारीख आणि वेगवेगळे जिल्हे असं होणार नाही. एकाच दिवशी सर्व राज्यामध्ये निवड समितीच्या माध्यमातून या परीक्षा त्या ठिकाणी घेतल्या जातील. अजून यात महत्त्वाचं असं आहे की 2018 मध्ये मार्च 2018 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 2019 मध्ये मार्च 2019 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले होते, आता त्यांचा 3 वर्ष उशीर झाल्यामुळे खरं म्हणजे त्यांची काही त्यात चूक नाही. त्यांनी प्रवेश शुल्क त्या ठिकाणी भरलेला होता, अर्ज केलेले होते, पण तो आता 3 वर्षावर त्यांचं वय निघून गेलेलं आहे आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांचं उमेदवारांचं वय निघून गेलं असेल त्यांना त्या वयामध्ये सुद्धा आम्ही सूट दिलेली आहे. त्यांना सुद्धा या परीक्षेमध्ये बसता येईल. आरोग्य विभागाची राज्यातली सर्वात मोठी भरती असणार आहे. प्रेक्षकांना सांगा की आरोग्य विभागाच्या कोणकोणत्या पदासाठी भरती निघणार आहे? या संदर्भामध्ये 5 प्रवर्गामधून सुरुवातीला ते 18 प्रवर्ग होते, पण 5 प्रवर्गामधून या ठिकाणी या परीक्षा आम्ही या ठिकाणी घेत आहोत. त्याच्यामध्ये आरोग्य सेवक आहेत, आरोग्य सेविका आहेत, पर्यवेक्षक पदासाठी या ठिकाणी आहे, लॅब टेक्निशियन या ठिकाणी आहे, औषध निर्माता म्हणून पद आहे त्यासाठी या ठिकाणी आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ असे 5 प्रवर्गासाठी
5 प्रवर्गासाठी आम्ही या परीक्षा या ठिकाणी घेणार आहोत आणि जवळजवळ 10,127 यामध्ये 200-400 सीट अजून वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे 10,500 जागांसाठी ही भरती यावेळेला होणार आहे आणि परीक्षा अतिशय सुरळीतपणे व्हाव्यात, यामध्ये कुठेही शंकेला वाव असता कामा नये, इथे कुठेही गडबड होता कामा नये, यासाठी सगळ्या खबरदारीचे उपाय आम्ही या ठिकाणी घेणार आहोत. सर्व अधिकाऱ्यांवर त्याची जबाबदारी मी त्या ठिकाणी टाकणार आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या परीक्षा आणि याचा निकाल अगदी वेळेमध्ये म्हणजे एप्रिलपर्यंत आम्ही या ठिकाणी लावून जाहीर करू. यापूर्वी तुम्ही सांगितलं की सर्वांना 11:30ला अर्ज दिले होते, त्याच विद्यार्थ्यांनी परत अर्ज करायचे की ते आधीचे अर्जही ग्राह्य करले जातात? ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पूर्वी अर्ज केलेले होते, मला या संदर्भामध्ये डबल टिबल 4 म्हणजे एकेका ठिकाणी वेगवेगळ्या परीक्षा असल्यामुळे त्यांनी 4 ठिकाणी अर्ज विद्यार्थ्यांनी दाखल केले होते. आता तसं करता येणार नाही. पहिली गोष्ट ही की ज्या ठिकाणी अर्ज केलेले आहेत त्या एकाच ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षा देता येईल. तुम्ही जर 4 ठिकाणची फी भरली असेल तर तुम्हाला आम्ही 3 ठिकाणची फी परत करू. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनाही परत फी त्या ठिकाणी मिळेल आणि तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला, आमचा प्रयत्न हाच आहे की ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे फॉर्म तसेच राहू द्यायचे आणि नवीन जे विद्यार्थी असतील त्यांनी नव्याने फॉर्म भरायचे. हा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. पुन्हा या बाबतीमध्ये 1-2 दिवसामध्ये आमची समिती आज त्या ठिकाणी पहिली बैठक झाली, त्याच्यामध्ये आम्ही जाहीर केलेला आहे. पण तो अजूनही काही सूचना असतील किंवा काही थोडासा बदल असेल तर 1-2 दिवसामध्ये आम्ही तो या ठिकाणी जाऊन बघू. पण आता प्राथमिक आमचा निर्णय हाच आहे की या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी 3-4 ठिकाणी परीक्षेचे फॉर्म भरले आहेत त्यांना त्यांची इतर ठिकाणी त्याला जिथे बसेल त्या ठिकाणी त्यांनी फॉर्म ठेवायचा आणि 3 ठिकाणची फी त्याला परत द्यायची. वयामध्ये त्यांना रिलॅक्सेशन द्यायचं. ज्यांचं वय जास्त झालेलं आहे आणि त्यांनी 19 मार्च 19 मध्ये फॉर्म भरलेले आहेत, 2 वर्ष 2.5 वर्ष जास्त झाले असेल तर त्यांना त्यामध्ये राजकीय प्रश्न खडसे यांची परत एकदा भोसरी प्रकरणाच्या संदर्भात चौकशी होईल असे जबाबदार दिसून त्या संदर्भात रिपोर्ट सुद्धा आणि कोर्टाने सुद्धा आज म्हटलेलं आहे. त्यावर तुमची काय प्रतिक्रिया? कारण की यातनं राजकीय वाक्ययुद्ध तुमचं प्रचंड गाजलं होतं. नाही, मला वाटतं आजच मी तो निकाल मान्य न्यायालयाचा पुणे न्यायालयाने या ठिकाणी निर्णय दिलेला आहे आणि त्यात त्यांनी म्हटलंय की याची फेर चौकशी व्हावी. सामाजिक ज्या आमच्या समाजसेविका आहेत अंजलीताई दमानिया यांनी या संदर्भामध्ये फेर चौकशीची मागणी त्यांनी त्या ठिकाणी केली होती आणि आज कोर्टाने तो निर्णय दिलेला आहे. मला वाटतं खडसे साहेब ज्या पद्धतीने म्हणतात की मी अतिशय पवित्र आहे, माझी काही चूक नाही, सिद्ध करून दाखवा, मला वाटतं दूधचं दूध पाणीचं पाणी होऊन जाईल. उगाच त्यांच्यावरही सगळे आरोप होत आहेत, अंजलीताई आरोप करतायत, इतर लोक आरोप करतायत. मला वाटतं फेर चौकशी आता या सगळ्या विषयाची होईल. अंजलीताईंचं म्हणणं होतं की यांचं सरकार असल्यामुळे यांनी प्रकरण दाबून टाकलं. चौकशी अगदी सूर्यप्रकाश इतकं सगळे प्रकरण स्वच्छ असताना त्या ठिकाणी जी चौकशी झाली ती चुकीच्या पद्धतीने झाली आणि त्यामुळे याची फेर चौकशी व्हावी. मला वाटतं खडसे साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं आहे किंवा मला सगळं क्लीन चिट मिळालेली आहे आणि खरंच जर क्लीन चिट असेल तर त्यांना पुन्हा सुद्धा या चौकशीमध्ये क्लीन चिट मिळणारच आहे. आणि ते तिथे छातीठोकपणे जे सांगतायत की माझी काय चूक आहे, मी काय केलेलं आहे, मी कोणता भ्रष्टाचार केलेला नाही, तर मला वाटतं त्यांना घाबरण्याचे कारण नाही आणि आता फेर चौकशीमध्ये हे सगळं समोर येईल. गिरीशू, अजून एक महत्वाचा निर्णय गृह विभागाने घेतलाय. सीबीआयकडे यापुढे ज्या अडवणूक करण्यात होती कुठला निर्णय द्यायचा असेल तर तपास द्यायचा की नाही, आता तसं कुठलंही बंधन नसणार आहे. शिंदे सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय. बरोबर आहे. पूर्वी असंच होतं, सीबीआयला ज्या ठिकाणी आवश्यक वाटेल त्या ठिकाणी ती चौकशी करत होती. पण तो मधल्या काळामध्ये पश्चिम बंगाल असेल, बिहारमध्ये असेल, मागच्या काही वेळा तर त्या 2-3 राज्यामध्ये तिथले जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी निर्णय घेतला की आम्हाला सीबीआयचा हस्तक्षेप नको आहे. मग मला वाटतं मग राज्यामध्ये तुमचं शासन आहे, तुमचंच प्रशासन आहे, तुमचेच अधिकारी आहेत आणि मग सरकारची चौकशी होईल कशी? आणि म्हणून त्यासाठी केंद्रीय यंत्रणा आहे, आपल्याकडे वेगवेगळ्या यंत्रणा आहेत. परंतु आम्ही सीबीआयला येऊ देणार नाही, आमची चौकशी आम्हीच करू आणि आम्हीच क्लीन चिट घेऊ, असा जो प्रकार चाललेला होता त्याला आळा बसण्यासाठी सीबीआयची चौकशी राज्यामध्ये येणं, त्यांचा सहभाग असणं ही अतिशय आवश्यक बाब होती. आणि मला वाटतं म्हणून आमचं सरकार आल्याबरोबर आम्ही तो निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. मला वाटतं तो अतिशय योग्य निर्णय आहे. पण एक आरोप वारंवार असा होतो की मग आता सीबीआयचा मुद्दा असेल किंवा रश्मी शुक्ला यांच्यासोबत जे प्रकरण सुरू होतं त्यांना देखील क्लोजर रिपोर्ट देणं असेल, जे सरकारनं म्हणजे ठाकरे सरकारने जे निर्णय घेतले होते
ते पुन्हा भाजप किंवा केंद्रीय भाजपच्या सोयीनुसार सगळे बदलण्यात येत आहे. मला वाटतं प्रशासन जे आहे किंवा या यंत्रणा आहे या कोणाच्या सोयीनुसार चालत नाही, त्या सगळ्या पुराव्याच्या आधारावर त्या ठिकाणी चालत असतात. आणि म्हणून मला वाटतं की वरती यांचं सरकार आहे म्हणून यांच्या मताप्रमाणे होईल, खाली यांच्याप्रमाणे म्हणून यांच्याप्रमाणे, असं मला वाटतं समजण्याचं कारण नाही. थोडाफार आता आपण बघितलं राज्यामध्ये मागच्या 2.5 वर्षामध्ये काय काय झालं, आम्ही काय काय अनुभवलं हे आपण बघितलं ना. आम्ही ते सगळं त्या पेन ड्राईव्हच्या माध्यमातून कसे षडयंत्र झालेत हे समोर आणलेलं आहे. त्याची चौकशी आता सुरू आहे. आणि म्हणून मला असं वाटतं सीबीआय ही एक केंद्रीय यंत्रणा आहे. सुरुवातीपासून गेल्या अनेक वर्षापासून या यंत्रणेचा सहभाग राज्यामध्ये देशभरामध्ये या ठिकाणी असतो आणि मला वाटतं तीच प्रथा योग्य आहे. आणि म्हणून आता आमचं सरकार आल्यावर किंवा संपूर्ण मला वाटतं देशामध्ये 2-3-4 राज्य सोडले की त्यांना ते अडचणीचं आहे आपली स्वतःची चौकशी करणं किंवा आपल्या पक्षाच्या लोकांची चौकशी करणं, त्यांनीच फक्त याच्यावर बॅन केलेला होता. पण तो आता महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. हा अतिशय योग्य निर्णय आहे. सीडीचा उल्लेख तुम्ही पेनड्राईव्हचा उल्लेख तुम्ही आता केला. कडे देखील अशाच काही सीडीज होते, पेनड्राईव्ह होते, पण ते कधी बाहेर आले नाही. सभागृहात त्यांनी अनेकदा बोललं होतं. आता परत चौकशी लागली, परत नाताबू त्याच्यावर येते. आता मी तेच म्हटलंय की त्यांचा जो काय असेल त्यांनी दाखव, आमचा जो काय आम्ही ते दाखवलं. आता त्यांचं जो काय ते त्यांनी दाखवलं पाहिजे ना. नुसतं काहीतरी आपण बोलत राहायचं, वल्गना करायच्या. आणि म्हणून मला वाटतं की आता काय असेल नसेल ते जाऊ द्या, त्यांनी असं ते दाखवावं मला असं वाटतं. परंतु आता फेर चौकशी त्यांची लागलेली आहे. सर्वात महत्त्वाचा विषय त्यांची फेर चौकशी या ठिकाणी लागलेली आहे. आणि आता जे काय असेल ते सत्य लवकरच, म्हणजे मला वाटतं की 31 जानेवारीपर्यंत त्यांना मान्य न्यायालयाने आता मुदत दिलेली आहे. मी जे वाचत होता तर त्या ठिकाणी मला कळालं, आपल्या दूरदर्शनवर मी बघितलं की 31 जानेवारीपर्यंत ही सगळी चौकशी करून आता त्याचा अहवाल पुन्हा कोर्टासमोर मान्य न्यायालयासमोर त्या ठिकाणी ठेवायचा आहे. आणि लवकरच मला वाटतं त्याच्या आत सगळी चौकशी होईल. अनिल देशमुख यांना जामीन परत नाकारण्यात आलाय. एक जामीन खरं तर ईडीनं जामीन दिलाय पण सीबीआयनं दिला नाही. पण थोडक्यात दिवाळी त्यांची जी आहे ती जेलमध्येच जाणार आहे. काय या संदर्भात प्रतिक्रिया? संजय राऊतांची पण दिवाळी जेलमध्येच जाणार. संजय राऊत असतील किंवा अनिलजी देशमुख असतील, मला वाटतं न्यायालयासमोर दिवाळी, दसरा, काय कुठले सण, ईद, हे सगळे या सणांकडे बघून कुठलेही जामीन त्या ठिकाणी होत नाहीत. आता त्यांना जामीन नाकारलेला आहे. नवाब मलिक असतील जे म्हणत नाही आम्ही फार शुद्ध आहोत, राजकीय हेतूने या सगळ्या कारवाया होत आहेत. मला वाटतं त्यांच्याकडे यंत्रणांकडे असलेले जे सबळ पुरावे आहेत, जे पेपर आहेत, तेच न्यायालयात दाखवले जातात आणि त्याच्या आधारावरच न्यायालय त्या ठिकाणी ठरवतं की यांना बेल द्यायचं का नाही द्यायचं. मला असं वाटतं आणि पुरेसा सबळ पुरावा असल्यामुळे या ठिकाणी मला वाटतं त्यांना कुठेही बेल मिळत नाहीये. राज ठाकरेंनी दीपोत्सव आता आयोजित केलेला आहे. या दीपोत्सवाला प्रथमच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जात आहेत. याचा नेमका राजकीय अर्थ काय काढायचा? नाही, राजकीय अर्थ काय त्याच्यामध्ये? त्यांनी एखादा दिवाळी आपला सर्वात मोठा सण आहे हिंदू धर्मामध्ये, संपूर्ण देशामध्ये, देशाबाहेर जे हिंदू माणूस सगळे मनवत असतात. सगळ्यात मोठा आमचा सण आहे तो. आणि समजा राज ठाकरे ते मनवत आहेत आणि तिथे सीएम DCM गेले तर यामध्ये काही वावगं आहे किंवा काही वेगळं समजण्याचं मला वाटतं कारणच नाही. या अशा धार्मिक उत्सवामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून मिसळून राहिलंच पाहिजे. भाऊ, महाराष्ट्र में जिस तरीके से 2.5 सालों से नहीं हो रही थी और लोगों को काफी वैकेंसीज थी जिसके कारण कामकाज पर भी प्रभाव पड़ रहा था, सरकार ने क्या डिसीजन लिया है आपके मंत्रालय से और ओवरऑल कितनी भर्तियों का अप्रोक्सीमेट? रूरल डेवलपमेंट जो हमारा डिपार्टमेंट है, ग्राम विकास, उसके अंतर्गत जिला परिषद में जो आरोग्य विभाग है उसके अंतर्गत मार्च 19 में एक ऐड निकली थी. उसके तहत 11,50,000 बच्चों ने, उम्मीदवार जो है उन्होंने एप्लीकेशन किया था, अर्जी की थी. लेकिन उसके बाद कुछ ऐसी बातें हुई कि 3-3.5 साल ये जो गवर्नमेंट है इन्होंने ये रिक्रूटमेंट नहीं की. आज हमने निर्णय लिया है कि ये जो भी जगह है, मतलब करीब करीब 10,500, 10,500 के करीब करीब ये सब जगह है, उसमें हम ये भर्ती करेंगे. इसकी लास्ट डेट हमने दी कि हम मार्च 27 से अप्रैल 27 तक ये पूरी जगह का हम रिजल्ट लगा देंगे. अभी जनवरी से हम शुरुआत करेंगे. इनकी पर्ची भरना है, इनकी छाननी है, उसके बाद में उनको नंबर, आइडेंटिटी कार्ड देना है, उसके बाद में एग्जाम है. ये पूरा करके हम 27 अप्रैल तक कैंडिडेट की छानबीन करके उनका पूरा एग्जाम पेपर चेक करके रिजल्ट लगा के उनको हम अपॉइंटमेंट देने वाले हैं.
बाबू पिछले 3 महीने से ये सबसे बड़ी रोजगार जो लोगों को मिलेगा इस नौकरी के जरिए जो इतनी जगह पड़ी इसके जरिए महाराष्ट्र में मुझे लगता है ये सबसे बड़ी रिक्रूटमेंट है हमारी सरकार आने के बाद में। करीब करीब 10,500 11,000 लोगों की रिक्रूटमेंट बच्चों के हम यहाँ पर कर रहे हैं। मुझे लगता है बड़ी रिक्रूटमेंट है और इसके लिए पूरी तैयारी हमने कर ली है। हमने देखा कि पिछले 3 साल में जब महाविकास आघाड़ी सरकार थी उस वक्त कोई भी भर्ती यहाँ पर नहीं हुई। जो भी भर्ती इन्होंने की उसमें घोटाले हुए, उसकी क्वेश्चन पेपर लीक हो गया, टेक्निकल कुछ बातें अधूरी हो गई, उसकी वजह से वापस वो कैंसिल हो गई। बहुत अनरेस बच्चों में था, लोग रास्ते पे भी उतर आए थे। तो मुझे ऐसे लगता है कि ये सब बातों ये संभावना देखते हुए हमने पूरी मतलब इसके बारे में कोई गड़बड़ ना हो, कोई इस पेपर लीकेज का मामला हो या कोई टेक्निकल कुछ कमी हो, इसमें कोई ना रहे, इसके लिए हमने पूरी जिम्मेदारी हमारे ऑफिसर्स है उनके ऊपर दी है। हर जिले में इसकी एग्जाम होगी, वहाँ की जो निवड समिति है जिले की वो वहाँ क्वेश्चन पेपर निकालेगी, वही वो एग्जाम लेगी और टाइम बाउंड कार्यक्रम हमने दिया है। आज से जनवरी से फॉर्म भरना शुरू होगा और अप्रैल तक पूरे कैंडिडेट के हाथ में अपॉइंटमेंट लेटर दिया जाएगा। एक बार जो हुए जिनका कोरोना के कारण नुकसान हो रहा है एक बार जो होंगे उनको भी आप मौका देंगे? कोरोना के नहीं, मार्च 19 में हमने इसके फॉर्म भरे थे और उसके बाद में 2.5-3 साल का ये समय गया है और इसलिए हमने ये कहा है कि जो बच्चों ने जो उम्मीदवार जो है उन्होंने मार्च 19 में एप्लीकेशन किया था, अर्ज किया था, तो उसमें बीच में उनकी तो कोई गलती नहीं है। उन्होंने परीक्षा फी जो एग्जाम फी वो भी भर के रखी थी, उन्होंने अपना एप्लीकेशन भी देके रखा था। बीच में 3 साल का समय ऐसे गया कि हम लोग रिक्रूटमेंट कर नहीं पाए थे उसमें, इसलिए उनका एज बार भी उसमें कुछ लोग हुए, तो उनको इसमें रिलैक्सेशन हमने दिया है। जिन्होंने मार्च 19 में फॉर्म भरा था, एज उनका 2 साल 3 साल अभी जो भी होगा नियम के तहत, वो अगर कम ज्यादा भी होगा तो उनको हम एग्जाम के लिए हमने उनको अलाउ किया है। दूसरा सवाल, शिवराज पाटिल चाकोरकर देश के गृह मंत्री रह चुके हैं, जिन्होंने कल एक बहुत अजीब बयान दिया कि श्री कृष्ण ने अर्जुन को महाभारत में गीता नहीं बल्कि जिहाद कैसे करना है वो सिखाया। गीता की तुलना और जिहाद से करना ये कितनी बड़ी बात है, आप इसको कैसे देखते हैं? मुझे लगता है कि कुछ नेता है उम्र के साथ साथ थोड़ी उनकी याददाश्त भी कम हो रही है, मुझे ऐसा लगता है। मैं यही कहूंगा इस बार में भी, मुझे सच्ची अभी इतने बड़े नेता है जो देश के गृह मंत्री रह चुके हैं, उन्होंने ऐसी बात कहना और हमने उनके ऊपर क्या बोलना, उनकी उम्र का ख्याल रखे, उनके ओहदे का ख्याल रखे, उनके ऊपर कुछ हम टिप्पणी भी नहीं कर सकते। लेकिन मुझे ऐसा लगता है उम्र के साथ साथ कुछ लोगों की याददाश्त कम हो रही है या कुछ स्फूर्ति भज में हो रहा है, हाँ, और थोड़ा तुष्टिकरण भी चल रहा है। अब क्या बोल रहे हैं, किसके लिए बोल रहे हैं, कौन सा दाखला हम लोग दे रहे हैं जिहाद के लिए, मुझे लगता है ये उन्होंने सोचने की बात। मुसलमानों को रिझाने के लिए इस तरीके की बयानें दी जा रही हैं। ऐसे आजकल हो रहा है, एक ही बयान नहीं कहूंगा मैं, कांग्रेस की तरफ से, एनसीपी की तरफ से, कभी कभी शिवसेना की तरफ से भी। हाँ, तो मैं वही कह रहा हूँ, वो तो क्या शिवसेना मतलब कांग्रेस क्या, एनसीपी क्या और अभी उद्धव जी की शिवसेना क्या, अभी सब रुझाने का काम चल रहा है। कुछ तो समाज को संतुष्ट करने के लिए, अपनी तरफ वोट बटोरने के लिए, मुझे लगता है इनकी सब ये कोशिश है। और हम फिर हमारे बारे में कुछ भी बोलेंगे, हमारे धर्म के बारे में कुछ भी बोलेंगे, क्योंकि यहाँ लोग कुछ बोलते ही नहीं ना। हाँ, तो यहाँ कुछ माइनॉरिटी के लिए हम लोग अगर कुछ बोलते हैं तो सब इकट्ठा हो जाते हैं, मतलब सब लोग हमारे बारे में टीका टिप्पणी करते हैं। लेकिन इन्होंने कुछ भी बोलना, फिर कांग्रेस हो, एनसीपी हो, अभी तो उद्धव जी की सेना भी हो, मेरे ख्याल से ये बहुत गलत, मतलब अभी आप देखो कोई फिल्म निकली थी बीच में, उसमें भी कैसे तुष्टिकरण किया गया था, मतलब रामायण को किस तरह से हम लोग कैसे सामने लोगों के सामने बता रहे, कैसे उनके सब चेहरे बदल दे रहे। तो मुझे लगता है ये बातें जानबूझकर हो रही है। दूसरा सवाल देना चाहिए, भारत जोड़ो यात्रा पर निकले हैं कि हम सबको साथ लेंगे और हिंदुओं का इतना बड़ा ग्रंथ है जिसको राहुल गांधी जी से देश को कोई अपेक्षा नहीं है, वो कुछ करेंगे या वो कुछ सोचेंगे, मुझे लगता है उनके सोच के बाहर की बातें हैं। वो तो आजकल क्यों निकाला है उन्होंने यात्रा और उसका मकसद क्या है और उसमें से आउटपुट क्या होने वाला है, मुझे ये समझ में नहीं आ रहा है। वो क्या बोलते हैं, क्या बयानबाजी करते हैं, वो तो उनको समझता है कि नहीं पता नहीं, लेकिन लोगों के तो कुछ समझ में आता ही नहीं। उनके नेता भी यही कह रहे थे कि अगर भाई ये यात्रा नहीं निकलती तो उससे ज्यादा फायदा हमको था, जैसे लग रहा है।
तो उनको तो कोई अभी सीरियसली लेता ही नहीं, राहुल जी को। बहुत सीबीआई बहुत सीबीआई के मामले को लेकर पहले जब पिछली सरकार ने स्टे दे दिया था, अब बहाल कर दिया है आपकी सरकार ने कि सीबीआई हस्तक्षेप कर सकती है, कई इन्वेस्टिगेशन में सीधे जा सकती है। बिल्कुल अच्छी बात है और सही बात है। सीबीआई कई राज्य से थे, पश्चिम बंगाल से थे, कुछ समय पीछे बिहार ने भी, लालू जी थे तब उन्होंने भी कहा था। और मुझे लगता है कि ये लोग हस्तक्षेप नहीं चाहते राज्य में, क्योंकि राज्य की सरकार हमारी है, हम कुछ भी गलत काम करेंगे उसकी इंक्वायरी भी हम ही करेंगे, हम ही यहाँ के मुखिया है, हमारा ही प्रशासन है, तो इसमें ट्रांसपेरेंसी कैसे रहेगी। इसीलिए सीबीआई का काम था, जो शुरू से होते आ रहा था, लेकिन बीच में कुछ टेक्निकल बातें निकाल के इन्होंने उसको बैन कर दिया था। आज महाराष्ट्र में 2.5 साल से इन्होंने भी कहा था कि हम सीबीआई को अलाउ नहीं करेंगे। अभी मुझे ऐसे लगता है कि हमारी सरकार आ गई है, हमने ये निर्णय लिया है और मुझे लगता है कि जो भी इंक्वायरी होगी, जो भी इलीगल काम होंगे, उसके खिलाफ भी सीबीआई यहाँ पर आ सकती है, अपना काम कर सकती है। मुझे लगता है इस स्वागत का सबने निर्णय, इस निर्णय का सभी ने स्वागत करना चाहिए। अनिल देशमुख की आज ईडी में तो भले उनको जमानत मिल गई है, लेकिन सीबीआई में उनको जमानत आज खारिज कर दी गई। इसी तरीके से कुछ संजय राउत के साथ भी हुआ, इसे कैसे? संजय राउत जी हो, नवाब मलिक जी हो या फिर अनिल देशमुख हो, मुझे लगता है शुरुआत में तो इन्होंने बहुत कहा था कि हमारी कोई गलती नहीं। आपने देखा होगा संजय राउत जी कितने दोनों हाथ ऊपर उठा के ऐसे बता रहे थे कि जैसे कोई ये बहुत बड़े महाभारत के योद्धा है। नवाब मलिक भाई तो बिल्कुल भीम की तरह एकदम हाथ ऊपर उठा के, आपने गदा ही बाकी रह गई थी देने की, मुझे ऐसा लगता है। तो इस तरह से उन्होंने गए, हम वापस आएंगे, बाहर आएंगे, ठीक है आएंगे तब आएंगे, लेकिन पुख्ता सबूत इनके खिलाफ है। अगर राज्य सरकार ने अगर कार्रवाई की है, केंद्र सरकार, तो माननीय न्यायालय है, उच्च न्यायालय है, हर जगह वो जाके आए, लेकिन जो पुख्ता सबूत इनके खिलाफ है वो देखते हुए उनको किसी ने मतलब कहीं उनको राहत नहीं मिली है, उनकी कहीं बेल नहीं हुई है। इसका मतलब यही है कि उनके ऊपर जो आरोप हुए और जिस आरोप के तहत तो अंदर है, जो जेल में बंद है, वो सबूत सही है। और मुझे ऐसे लगता है कि कोई कहते हैं दिवाली भी अंदर जाएगी। अब ये दिवाली हो, दसरा हो, ईद हो, कानून तो कोई त्योहार देख के नहीं चलता है कि भाई ईद आ गई तो छोड़ दो, दिवाली आ गई तो इनको थोड़ा छोड़ दो, ऐसे नहीं होता है। उन्होंने जो काम किया है, जो गलत काम किए है, बस उसके खिलाफ जो सबूत है, जो पेपर्स है, उनके ऊपर ही कोर्ट निर्णय लेता है। बाबू भोसरी भूखंड घोटाले में अभी खबर आ रही है कि फिर से री इन्वेस्टिगेशन करने का मामला सामने आया है कि फिर से उसको री इन्वेस्टिगेट किया जाएगा। इसे कैसे देखते हैं? क्योंकि जब आपका मामला सामने आया था उस समय में बहुत सारी बयानबाजी और चीजें हुई थी। भोसरी के मैटर में जो एकनाथ जी खड़से है, उनका परिवार है, उनकी इंक्वायरी हो रही थी। पिछले 2.5-3 साल में एसीबी इस बात की इंक्वायरी कर रही थी और कुछ कहा भी गया था खड़से जी की तरफ से कि मुझे क्लीन चिट मिली है, मुझे बदनाम किया गया, मेरी कोई गलती नहीं है। तो अभी वापस समाज सेविका जो अंजलि ताई दमानिया, उन्होंने वापस कोर्ट से कहा था कि कुछ इसमें इंक्वायरी सही नहीं हुई है, इसमें और फिर से इसकी जांच होनी चाहिए। माननीय न्यायालय ने उनकी बातें सुनी और आज इसमें निर्णय हुआ है कि भाई इसकी री इन्वेस्टिगेशन, फिर चौकसी की जाए। मुझे लगता है खड़से साहब जिस तरह से इतने बड़ी आवाज में, ऊंची आवाज में कहते थे कि मेरी कोई गलती नहीं है, मैंने कुछ गलती नहीं की, 1 रुपया मैंने खाया नहीं है, तो मुझे लगता है जब उन्होंने किया नहीं तो उनको डर तो होना ही नहीं चाहिए, उनको है भी नहीं, मुझे ऐसा लगता है। तो अच्छा है, लोगों के मन में भी इसके बारे में संभ्रम है, तो वो भी साफ हो जाएगा। वापस री इन्वेस्टिगेशन होगा, चौकसी होगी और उसके बाद मुझे लगता है 31 जनवरी तक इसका डेट एंड तारीख दी है, उसके अंदर इंक्वायरी पूरी करके कोर्ट को उसकी रिपोर्ट सौंपनी है। बारामती ॲग्रो लिमिटेडची पूर्ण चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार राम शिंदेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केल्यानंतर आता रोहित पवार असं म्हणतात की लहानपणी छोटं मुलं चॉकलेटसाठी रडतात, तसे आमचे विरोधक करत आहेत। नाही, आता ठीक आहे, तर त्यांना असं वाटतंय तर मला वाटतं चौकशी त्यांनी स्वागतच केलं पाहिजे। मला वाटतं चॉकलेटसाठी रडतायत का कॅडबरीसाठी रडतायत तो भाग वेगळा आहे, पण तो मला वाटतं की आता कुणाला जर वाटत असेल की एखाद्या कामामध्ये काही गडबड आहे, घोटाळा आहे आणि त्याची चौकशी जर मागितली असेल आणि जर ती होत असेल तर मला वाटतं त्याच्यामध्ये आपण जर शुद्ध आहोत, आपण जर पाक आहोत, तर आपल्याला घाबरण्याचं कारण नाही आणि अशी टीका टिप्पणी करण्याची गरजही नाही। वो हिंदुओं का त्योहार चाहे नवरात्रि
नवरात्रि हो, गणपति और अब दिवाली धूमधाम से मनाई जा रही है, उसके बाद छठ भी आने वाला है और कोरोना के कारण लोगों को कई त्योहार मनाने नहीं मिले थे, इसलिए सरकार उनको छूट दे रही है, सहूलियतें भी दे रही है। लेकिन विपक्ष ये कह रहा है कि इसमें सिर्फ राजनीति है, चुनाव सामने, इसलिए बीजेपी या फिर शिंदेगढ़ जो है वो सब कर रहा है। आप इसको कैसे देखते हैं? नहीं, बस में राजनीति की क्या बात है। अभी हमारे त्योहार है, अभी गणपति था बीच में, शिव जयंती थी, अम्बेडकर जयंती हमने मनाई, अभी दशहरा भी हुआ, नवरात्रि भी हुई है। तो मुझे लगता है अभी सब लाइन रूटीन पे आ गई है। और महाराष्ट्र में ही नहीं, पूरे देश में देखो, पूरे दुनिया में देखो, सभी त्योहार धूमधाम से मन रहे हैं, सभी लोग मना रहे हैं। इसमें मुझे ऐसा लगता है कोरोना का संकट जो था वो अभी मतलब करीब करीब और दूर होते आ रहा है, इसलिए हमारे हम त्योहार मना रहे हैं। इसमें जो अपोजिशन पार्टी है उनको क्यों दर्द हो रहा है मेरे समझ में नहीं आ रहा है। तो उनका ये कहना है क्या कि बिल्कुल दिवाली मत मनाओ, गणपति उत्सव मत मनाओ, नवरात्रि मत मनाओ, ईद मत मनाओ। अगर ऐसा उनका कहना तो उन्हें साफ तरह से कहना चाहिए। उसमें मेरे ख्याल से राजनीति वाली तो कोई बात मुझे नजर नहीं आ रही है। अभी इस पूरी दुनिया खुल चुकी है, सब पूरे दुनिया में त्योहार मनाए जा रहे हैं, तो महाराष्ट्र इसके लिए अलग क्यों होगा।